केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केलाय। यात सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर कर, ज्याचा थेट परिणाम शेअर मार्केटवर झालाय। सोनं चांदी स्वस्त झालेलं आहे, मोबाईल, सोलार सेट, महागलेल्या वस्तू काय आहेत, प्लास्टिकच्या वस्तू, टेलिकॉम संबंधीची उपकरणं। या अर्थसंकल्पाने मात्र आपल्याला काय दिलंय? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केलाय आणि या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा आज करण्यात आल्या। या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, संरक्षण विभाग, युवा, कृषी, शिक्षण या सर्व क्षेत्रांसह आणखी काही महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। यात सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर कर म्हणजे टॅक्सेस संदर्भात सुद्धा मोठे बदल करण्यात आलेले आहेत, ज्याचा थेट परिणाम शेअर मार्केटवर झालाय। आजच्या या अर्थसंकल्पाने मात्र आपल्याला काय दिलंय जाणून घेऊया। अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आज बदलले। त्यामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या, मात्र काही वस्तू महाग सुद्धा झालेल्या आहेत। आता तुम्हाला उत्सुकता असेल की स्वस्त नेमकं काय झालेलं आहे, तर आपण बघूयात। कॅन्सर उपचारावरील औषधं स्वस्त झालेली आहेत, सोनं चांदी स्वस्त झालेलं आहे, मोबाईलचे चार्जर, मोबाईल, इलेक्ट्रिक वाहनं, कपडे, याशिवाय जर आपण बघितलं तर आयात केलेले दागिने, चप्पल, प्लॅटिनम, लिथियम बॅटरी, विद्युत तारा, एक्सरे मशीन, सोलार सेट हे सर्व काही स्वस्त आज झालेलं आहे। त्यामुळे सोनं चांदीची खरेदी करायची असेल तर चांगली संधी आहे। मात्र महागलेल्या वस्तू काय आहेत तर प्लास्टिकच्या वस्तू, टेलिकॉम संबंधीची उपकरणं, अमोनियम नायट्रेट हे सर्व काही महाग झालेलं आहे। याशिवाय निर्मला सीतारमण यांनी शिक्षण आणि रोजगार, शेती या संदर्भात देखील महत्त्वाच्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केल्या। देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी 3% व्याजदराने 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज आता दिलं जाणार आहे, ज्याला आपण स्टुडंट लोन सुद्धा म्हणतो किंवा एज्युकेशन लोन। शेतीसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। याशिवाय नवीन रोजगारासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद सुद्धा आजच्या या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे। याशिवाय सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे सीतारमण यांनी आयकर प्रणालीमध्ये 2 अतिशय महत्त्वाचे बदल केले। त्यामुळे जर तुमचं उत्पन्न 3 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला कुठलाच कर लागणार नाही, अर्थातच त्याला नील म्हटलं जातं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।